फ्रेंड्स, मी आज तुम्हाला सांगणार आहे पायपिंग कशी बनवायची. पायपिंगसाठी हे आपण ब्लाऊज बनवलेला आहे. हे एक ब्लाऊज, हे कटोरी ब्लाऊज पूर्ण आपलं झालेलं आहे. फक्त पायपिंग बाकी आहे. पायपिंग कशी बनवायची मी सांगते तुम्हाला. एक्स्ट्रा कपडा उरलेला घेतला आहे आपण. एवढा आपला कपडा उरलेला आहे. एक्स्ट्रा कपडा उरलेला आतरून घेतलेला आहे. स्केलनं क्रॉस करायचे आहेत. स्केलनं आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्यात. अर्धा इंच, सॉरी 1 इंच काढायचे आहेत. अर्धा इंच खूपच लहान आहे. मी अंदाजानच काढते, अशी मार्किंग करून घेऊन. गळा आपला छोटाच आहे, मोठा नाही आहे एवढा. 2 पट्ट्या पण खूप झाल्या त्या गळ्याला. आता याला कट करून घेऊया. तीन पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. हे पहा, क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत. आता आपण पायपिंग करायचं. पायपिंग कशी बनवायची ते सांगते मी. हे अशा प्रकारे घेतलेल्या आहेत आपण पट्ट्या. ह्या पट्ट्या क्रॉसमध्ये आहे, याला क्रॉसमध्ये जोडायचं आहे. हे पहा, क्रॉस असा जोडायचा आहे. उरलेला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, असे क्रॉसमध्ये जोडून घेतलेलं आहे. हे पहा, आता पट्टी लावून घ्यायची आहे. हे क्रॉस वर खालच्या साईडनं जाऊ द्यायचं आहे. हे शिवण्यामध्ये धरायचं आहे. कपडा ओढायचा नाही आहे, कारण कपडा फाकला ना पायपिंग पण बिघडून जाईल. अशा प्रकारे आपली पट्टी लावून झालेली आहे. पहा, एकदम फिनिशिंग मध्ये लावलेली आहे. हे क्रॉस पट्टीची पायपिंग एकदम भारी येते.
धागा तुटल्यामुळे थोडंसं राहिलं. ठीक आहे, आता हे झालं बरोबर. आता कशी दुमतून घ्यायची आपल्याला पायपिंग. ही पट्टी व्यवस्थित लावून झाली. ह्याला कात्र्या मारायच्यात आपल्याला. सगळ्या गळ्यानं कात्र्या मारायच्या. समोरून पाठीमागच्या गळ्याला छोट्या नाजूक नाजूक कात्र्या मारायच्या आहेत. हे पहा. कारण यांनी कपडा असं ताणून धरला जात नाही. हे पहा, समोरून पण मारला. कात्र्या मारून झालेल्या आहेत. परत आता ही पट्टी आपल्याला दुमतून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे दुमतून घ्यायचे. हे शिवण मधात जाऊ द्यायचे आहे आपल्याला. शिवण दिसते ना, हे मधात जाऊ द्यायचं आहे. ह्याला पॅक करायचं म्हणजे. हे पहा, ह्याला पॅक करायचं आपल्याला. हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने पायपिंगला मुडपायचं आहे. हे पहा, एकदम हलक्या हाताने. आता हे बाजूचं एक्स्ट्रा जे उरले ना, ते सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचंय. चला आपण कट करू. हे पूर्ण कट करून झालेलं आहे आपलं. बघा, छान प्रकारे पूर्ण एक्स्ट्रा कट केलेला आहे. आता आपल्याला पायपिंगसाठी दुमतून घ्यायचं आहे. ही पहा, छान पायपिंग बनते याच्यापासून. बारीक बनवायची का मीडियम बनवायची ते आपल्या मनावर आहे. मोठी जर बनवायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी आपल्याला थोडी मोठीच पट्टी कट करावी लागेल. आणि छोटी बनवायची असली तर 1 इंच खूप झाली. हे पहा, समोर गाठ टाकली कारण पायपिंग उठली जाणार नाही. हे पहा, किती छान बारीक पायपिंग बनत आहे.
हे पहा अशा प्रकारे आपली पायपिंग बनलेली आहे. हे किती छान फिनिशिंग आली बघा, न इस्त्री करता. हे पहा छान गोल गळा आलेला आहे ग्लास टाईप. अशा प्रकारे आपली पायपिंग झालेली आहे. हे पहा खालून पण फिनिशिंग त्याची दिसते. हे खालून पण एक सुद्धा धागा बाहेर आलेला नाही, एक सुद्धा धागा बाहेर आलेला नाही, हे कपडा आलेला नाही बाहेर. हे पहा किती छान पायपिंग बनलेली आहे. हे पहा समोरून पण फिनिशिंग आलेली आहे. एकदम सोपी पद्धत पायपिंग बनवण्याची हीच आहे. क्रॉस पट्टी काढली तर आपलीच पायपिंग खूप छान बनेल. हे पहा किती बारीक पायपिंग बनवलेली आहे. चला आता साईड मारून घेऊ.